तिघांना अटक, 14.74 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत चांदवड लासलगाव मार्गावरील दिग्वत शिवारात 32 किलो गांजा जप्त केलाय. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 14,74,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव व अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत 4 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चांदवड परिसरात गस्त घालत असताना चांदवडकडून लासलगावच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून गांजेची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे दिग्वत शिवारात सापळा रचून संबंधित कार अडविण्यात आली. पंचासमक्ष झडती घेतली असता कारच्या डिक्कीत 32 किलो गांजा आढळून आला. या कारवाईत संदीप रामनाथ सानप वय 36, अनिल केशव बोडके वय 30 आणि सियाज संदीप मोरे वय 24 वर्ष सर्व राहणार सिन्नर जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 276/2026 अन्वये NDPS कायदा कलम 8 क 20 ब क व 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून 32 किलो गांजा, स्विफ्ट डिझायर MH01 BT 8813 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 14,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत असून अंमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी गणेश ठाकरे, प्रतिनिधी.